श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण वृषभ राशीच्या जातकांना एप्रिल 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेऊन भेटलो आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच आपणा सर्वांना हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे सुरू होणारा चैत्र महिन्यातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा याच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते। सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजची ही माहिती अतिशय खास आहे तुमच्यासाठी, तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा। व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त शेअर करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। तुमची वृषभ रास आहे अत्यंत हौशी, स्वच्छंदी आणि मनसोक्त जीवनाचा आनंद घेणारी तुमची वृषभ रास। या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या बाबतीमध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहे किंवा विशेष तुम्हाला जीवनामध्ये गोष्टी घडलेल्या दिसून येणार आहेत याबाबतची तर माहिती घेणारच आहोत। याचबरोबर कुठल्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे याची सुद्धा माहिती घेणार आहोत। सुरुवातीला पाहणार आहोत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो। लग्नस्थानामध्ये शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेव मीन राशीतनं गोचर करत आहेत 25 एप्रिल पर्यंत। अर्थात तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना स्वच्छंदी आनंदी राहणार आहे। कुठल्याही कार्यामध्ये उत्साह आनंद प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेवांची विशेष कृपा, मौज मजा करणे आणि याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा विशेष आनंद कसा प्राप्त करून घेता येईल स्वतःला याकडे तुमचा जास्त कल असतो आणि ह्याच महिन्यामध्ये तुम्हाला तो विशेष प्राप्तही होणार आहे असे शुभ ग्रहमान तुम्हाला या महिन्यात दिसून येत आहे। याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना विशेष म्हणता येईल। शुक्रदेव मीन राशीतनं स्वतःच्या उच्च राशीतनं गोचर केल्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या ज्या काही पोटाच्या तक्रारी होत्या तर त्या तक्रारी कमी झालेल्या दिसून येतील। त्याचबरोबर डोकेदुखीचा जे सातत्याने तुम्हाला त्रास असेल तर तो सुद्धा त्रास या महिन्यामध्ये शमलेला दिसून येणार आहे। अर्थात हा महिना आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी अतिशय उत्तम म्हणता येईल। चतुर्थ स्थानाकडे वळूयात। वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्यात विशेष प्राप्त होणार आहे। स्थानाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये गुंतवणुकीचे योग मध्यम प्रमाणात दिसून येत आहेत। पराक्रम परिश्रम स्थानाच्या दृष्टीने विचार केला तर त्या ठिकाणी असणारी चंद्रदेवांची रास आणि चंद्रदेव दर 2.25 दिवसांनी परिवर्तन करतात, तसा तुमचा मूडही बदलतो। कीर्ती प्रसिद्धीच्या बाबतीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमधनं आनंद प्राप्त नक्कीच होणार आहे। परिश्रम थोडेसे जास्त करावे लागणार आहेत। याचं कारण म्हणजे शनी आणि मंगळ तुमच्या दशमस्थानातनं गोचर करत आहेत। शनिदेव अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहेत, परंतु मंगळदेवांच्या युतीमध्ये आल्यामुळे थोडासा परिश्रम तुम्हाला करावा लागेल। याबरोबरच वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये उत्तम प्रमाणात मिळणार आहे। ज्यांना वास्तू खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी येणाऱ्या 14 एप्रिल नंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल। तुम्हाला मनासारखी वास्तू प्राप्त होईल। वास्तूसाठी विशेष खर्च होण्याचे योग तुम्हाला या महिन्यामध्ये 14 एप्रिल नंतर प्राप्त होत आहेत। रिनोव्हेशनचं काम जर करायचं असेल तर तुम्ही 14 एप्रिल नंतर करू शकता। मनासारखं अगदी उत्तमरित्या तुमच्याकडनं ते होऊ शकेल। याबरोबरच पंचम स्थानामध्ये असणारी कन्या रास अर्थात बुधदेवांची रास, बुधदेव 9 एप्रिल पर्यंत मेषेतनं गोचर करणार आहेत, अर्थात व्ययस्थानातनं गोचर करणार आहेत। शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र म्हणता येईल। शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला थोडीशी एकाग्रता कमी झालेली दिसून येऊ शकते। कारण याचं आहे की पंचम स्थानामधनं केतुदेवांचं गोचर आहे। केतुदेव काय करतात तर तुम्हाला थोडंसं मन विचलित करतात। एखाद्या ज्या कार्यामधनं तुम्हाला उत्साह आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, अर्थात शिक्षणाचं कार्य तुम्हाला योग्य रीतीने करायचं आहे तर त्या शिक्षणामध्ये थोडंसं दिरंगाई किंवा उत्साह कमी करण्याचं काम केतुदेव करत असतात। परंतु बुधदेवांची स्थिती आता सुधारणार आहे। बुधदेव पुन्हा मीन राशीतनं गोचर करत आहेत आणि स्वतःच्या स्थानावरती ते सप्तम दृष्टी टाकतील। त्यामुळे तुमच्या शिक्षणामधील जरी थोडंसं मन डायव्हर्ट झालं, इकडे तिकडे दुर्लक्ष झालं, शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असेल तरी पण थोडीशी विशेष उपासनेची जोड जर दिली तर नक्कीच तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पूर्णत्वाला नेऊ शकता, पूर्ण करू शकता। महिन्याभराचा तुमचा जो काही अभ्यास आहे तो व्यवस्थित तुम्ही पूर्ण करू शकाल। याबरोबरच नवीन ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल, कलात्मक शिक्षणाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा महिना विशेष म्हणता येईल। चित्रकला किंवा इतर कलात्मक कोर्सेस सुरू करायचे असेल तर तुम्ही या महिन्याच्या 9 एप्रिल नंतर सुरू करा। नक्कीच तुम्हाला त्या शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचं यश संपादन होऊ शकेल। कुठल्याही प्रकारचं फॉर्म फिलअप करायचं असेल परीक्षेसाठी तर ते सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये
एप्रिल नंतर करू शकता। याबरोबर प्रेम करण्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये पंचम स्थानात असणारे केतुदेव हे तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या मनामध्ये एखाद्या विषयावरनं संशय किंवा चिकित्सा निर्माण करू शकतात किंवा हे असंच आहे, याच पद्धतीने झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांचा नाराजीचा स्वर तुम्हाला जाणवू शकतो। परंतु तुमची स्वतःची रास अतिशय उत्तम, एकमेकांना सांभाळून घेणारी किंवा एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावणारी अशी आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला समजून घ्याल आणि हा महिनाही तुम्हाला उत्तम जाऊ शकतो। बुधदेव 9 एप्रिल नंतर परिवर्तित होतील आणि त्यानंतर मात्र तुमचं रिलेशन बॉन्डिंग अतिशय उत्तम होण्यास सुरुवात होईल। 9 एप्रिल पर्यंत किरकोळ प्रमाणामध्ये नात्यामध्ये दुरावा किंवा चिकित्सा, संशय स्वभाव अशा काही गोष्टींमुळे वादाचे प्रसंग किरकोळ प्रमाणात जाणवू शकतात। याबरोबरच या स्थानावर आपण संततीचं सौख्य पाहतो। संतती योग पाहणं म्हणजे वैयक्तिक तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे पाहावा लागतो, परंतु संततीचं सौख्य पाहता राशी कुंडलीप्रमाणे तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं मिळू शकतं। 9 एप्रिल नंतर तुमच्या संततीकडनं एखादी आनंददायी वार्ता प्राप्त होऊ शकते। त्यांच्या आनंदात तुम्हाला सहभागी झाल्यामुळे परमानंद प्राप्त होऊ शकतो असे शुभग्रह। राशी पत्रिकेतील 7वं घर सप्तम स्थान याकडे वळूयात। सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो। या महिन्यामध्ये तुमच्या जोडदाराची साथ सोबत तुम्हाला विशेष लाभणार आहे। त्यांच्या समवेत एखाद्या महत्त्वपूर्ण उद्योगात सुरुवात करायची असेल, एखादं कार्य तुम्ही हाती घ्यायचं असेल तर नक्कीच ते घेऊ शकता। अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांची साथ तुम्हाला लाभल्यामुळे तुम्ही त्या कार्याचा आनंद घेऊ शकाल। याचं कारण असं की सप्तमेश जेव्हा केंद्रस्थानातनं गोचर करतात, अर्थात मंगळदेव जेव्हा केंद्रातनंच गोचर करतात तेव्हा विशेष लाभ प्राप्त करून देतात। भागीदारी संदर्भातील एखादा व्यवसाय किंवा तुमच्या जोडीदाराला एखादा पार्टनरशिपचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा उत्तमरित्या या महिन्यामध्ये ग्रहस्थिती निर्माण होत आहे। मंगळदेव केंद्रातनं गोचर केल्यामुळे तुम्हाला लाभ प्राप्त करून देतील, कामामध्ये गती प्राप्त करून देतील आणि उत्साही वृद्धिंगत करून देतील। याचबरोबर भागीदारीचा कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता। त्या व्यवसायामध्ये सुद्धा उत्तमरित्या तुम्हाला मानसिक स्थिती आणि आरोग्य तुम्हाला साथ देऊ शकेल। याबरोबरच अष्टम स्थानाकडे वळूयात। अचानक लाभ प्राप्तीचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये मध्यम स्थितीमध्ये दर्शवतात। एखादं रखडलेलं कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी तुमच्याकडनं धडपड या महिन्यामध्ये नक्कीच होऊ शकते आणि स्मार्ट वर्क करून ते काम संपन्न करून दाखवण्याची जिद्द आणि महत्वाकांक्षा तुम्हाला प्राप्त होऊ शकते, ते म्हणजे लाभस्थानाच्या स्थितीमुळे। लाभस्थानामध्ये गुरुदेवांची रास, गुरुदेव व्ययस्थानातनं गोचर करत आहेत, हर्षयुक्त गोचर करत आहेत। नक्कीच तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये पैसा जिथे अडकलेला असेल, इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि तो पैसा प्राप्त होत नाहीये तर तो पैसा प्राप्त करून घेण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा होईल आणि उद्योग व्यवसायातनं तो पैसा नक्कीच तुमच्यापर्यंत लवकरात लवकर प्राप्त होईल असे शुभ ग्रहमान आहे। नवीन नोकरीच्या संधीत आहात त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभदायक, लगेचच नोकरी लागू शकते। परंतु नोकरीसाठीचे विशेष ग्रहमान, त्यांचा भाग्योदय योग, करिअर योग त्यांच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे जर पाहिला तर आणखीन विशेष तुम्हाला फल उपासना नक्कीच देता येऊ शकेल। परंतु राशीपत्रिकेप्रमाणे या महिन्यामध्ये करिअरची संधी तुम्हाला प्राप्त होणं, उद्योग व्यवसाय वृद्धिंगत होणं असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होईल। उद्योग व्यवसाय नोकरीचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं 10वं घर, यावरनं आपण पाहत असतो व्यवसाय वृद्धिंगत होईल का, व्यवसाय नवीन कधी सुरू करावे। तर या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला व्यवसाय वृद्धिंगत करून देणारी स्थिती शनिदेवांच्या कृपेने प्राप्त होत आहेत। शनिदेव शशनामक योग करत आहेत, राजयोग करत आहेत, हा अत्यंत शुभ म्हणता येईल। महिला वर्गांचा गृह उद्योग आहे त्यांच्यासाठी विशेष लाभदायक स्थिती या महिन्यात प्राप्त होणार आहे। पार्लर असू देत किंवा कॉस्मेटिकचं शॉप असू देत, होजेरी कपड्याचं एखादं दुकान असू दे, या संदर्भातील व्यवसाय करणाऱ्या महिला वर्गांना विशेष लाभदायक स्थिती या महिन्यात प्राप्त होत आहेत। याचबरोबर कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय आणि खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय करणारा वर्ग अतिशय उत्तम प्रकारची ग्रहस्थिती तुम्हाला सुद्धा या महिन्यात प्राप्त होत आहे। विशेष शनिदेवांची कृपा तुमच्यावर होणार आहे। शनी मंगळाची युती केंद्रस्थानातनं होणं अत्यंत शुभ म्हणता येतं, कारण तुम्हाला एकाग्रतेने किंवा उत्साहाने धाडसी वृत्ती जागृत करून देण्यासाठी शनी मंगळाची युती केंद्रातनं झालेली अतिशय शुभ म्हणतात। त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा महिना कामामध्ये गती वाढवेल, कामाची उत्सुकता किंवा कामामध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा मदत करू शकेल। याबरोबरच लाभस्थानाकडे वळूयात। लाभस्थानामध्ये असणारी मीन रास, गुरुदेव व्ययस्थानातनं गोचर करत आहेत हर्षयुक्त, त्यामुळे
या महिन्यामध्ये उद्योग व्यापारातनं उत्तम प्रकारचं यश संपादन होणार आहे, पैसा प्राप्त होणार आहे, आर्थिक आवक सुरू होणार आहे. म्हणजेच तुम्हाला काळजी करण्याचं ग्रहमान जे गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवलं असेल तर नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये त्या गोष्टींपासून थोडीशी सुख, शांती आणि त्याचबरोबर आनंद प्राप्त करून देण्यासाठी या महिन्यामध्ये गुरुदेव विशेष कृपा करतील. गुरुदेव हर्षयुक्त जेव्हा असतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणातील खर्च सुद्धा उत्पन्न करून देतात, परंतु तो खर्च करण्यासाठी तुम्हाला इन्कम सोर्स सुद्धा गुरुदेव विशेष प्रमाणात प्राप्त करून देतात. म्हणजेच हा महिना खर्चाचा तसंच लाभाचा, प्रेम वृद्धिंगत करून देणारा, उत्साह निर्माण करून देणारा, आनंद प्राप्त करून देणारा असा उत्तम तुम्हाला एप्रिल महिना म्हणता येईल. तर उपासनेकडे वळूयात. उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुम्हाला हा महिना अतिशय आनंदी, उत्साही आणि मंगलमय जाण्यासाठी मदत होऊ शकेल. तर उपासना कोणती करायची आहे? शिक्षणातील छोट्या मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी आळशीपणा येऊ नये, उत्साह कायम राहावा आणि शिक्षणात तुम्ही जो अभ्यास करताय तो स्मरणात राहावा यासाठी रीम बुधाय नमः हा जप रोज 27 वेळा करत चला. याचबरोबर प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी, जोडदाराचं सौख्य, प्रियकराचं सौख्य प्राप्त होण्यासाठी या संपूर्ण महिनाभर गणपतीचा मंत्र किंवा रीम गम गणपते नमः हा जप केला तरी सुद्धा चालू शकेल किंवा गणपती स्तोत्र वाचनात ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. यामुळे तुम्हाला व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकेल. याचबरोबर दशम स्थानामध्ये शनी आणि मंगळाची युती आहे, म्हणून गणपती स्तोत्र विशेष तुम्हाला दिलेलं आहे. यामुळे तुम्हाला तुमचा व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी सुद्धा गणपती स्तोत्राने मदतच होईल. तर आज आपण वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. याचबरोबर तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या ज्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. याचबरोबर तुम्हाला तुमचा विवाह योग किंवा शिक्षण योग, करिअर योग याबद्दलची विशेष माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.